चंद्रपुरात आज शून्य सावली दिवस अनुभवले जात आहेत। त्याकरिता चंद्रपुरातील जे खगोलप्रेमी आहेत ते या पोलीस फुटबॉल ग्राउंडवर एकत्रित झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हा एक अत्यंत खगोलीय अनुभव आहे। तो अनुभवासाठी हा 12 वाजता सुरू होतो। 12 वाजता जे याचे अभ्यासक आहे, जे प्रेमी आहेत, ते या संदर्भात या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी येतात आणि कशा प्रकारे हे शून्य सावली होते आणि कशा प्रकारे हा सगळा प्रयोग होतो हे सगळं बघण्यासाठी आज ते येतात। आणि ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे। वर्षातून दोनदाच होते, पण एक पावसाळ्यात होते, पण पावसाळ्यात बघण्यासारखं बघता येत नाही। त्याच्यामुळे उन्हाळ्यात ही घटना अनुभवली जाऊ शकते। त्यामुळे हे सगळ्या खगोलप्रेमी आहेत जे ते एकत्रित येतात आणि या सगळ्या घटनेचा अनुभव घेतात। आपल्यासोबत प्राध्यापक आहेत सुरेश स्वप्ने सर। सर, हे जे शून्य सावली आहे नेमकं कशा काय महत्त्व असतो, कशा प्रकारे हे होते? शून्य सावली दिवस आपल्या चंद्रपूरमध्ये स्कायवॉच ग्रुपतर्फे दरवर्षी गेल्या 15-20 वर्षापासून घेतला जात आहे। याचं कारण आहे की भूगोलाच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, विशेषतः विज्ञानासाठी आणि खगोलशास्त्रासाठी हा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। कारण वर्षातला हा उन्हाळ्यातला पहिला दिवस असतो की ज्या दिवशी 19 तारखेला किंवा मॅक्झिमम 20 तारखेला हा आपला सूर्य आपल्या डोक्यावर असतो चंद्रपूरच्या। खरं तर तसं आपल्या भारतामध्ये 6 एप्रिलपासून हा शून्य दिवस चालू होतो, परंतु लांबून चालू होतो। पण आता आपल्याकडे येतो आणि नागपूरला 26 तारखेला मेला नागपूरला जातो आणि पुढेही MP पर्यंत जातो आणि नंतर बंद होतो। म्हणजे दिल्लीला शून्य सावली दिवस कधीही दिसू शकत नाही। त्याचं कारण असं आहे की पृथ्वीची दिशा, सूर्याची दिशा, सूर्याचं भ्रमण, पृथ्वीचं भ्रमण, या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मग आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। कारण आजच्या दिवसाच्या अँगलनी आपण अभ्यास करतो का अक्षांश आणि रेखांशांचा काय बदल होतो, ते कुठं असतात आणि सूर्य कुठे दिसतो। विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा जेवढा आहे तेवढा नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे। जरी अत्यंत तापमान असलेला हा आजचा दिवस असला तरी आज शून्य सावली दिवस आहे। ग्रामीण भागातही जवळजवळ 1000 वर्षापूर्वी सुद्धा लोक आज सावली दिसत नाही असं म्हणायचे। त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या माहिती नसली तरी त्यांना ही माहिती होती की आज आपली सावलीच दिसत नाही वगैरे असं ते म्हणायचे। तर त्या दृष्टिकोनातून जनजागरण करण्याकरता, वैज्ञानिक प्रचार प्रसार करण्याकरता भौगोलिकदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जे भूगोल अभ्यासक आहे, जे भूगोलप्रेमी आहेत, या गोष्टीचा अनुभव दरवर्षी घेतला पाहिजे असं आवाहन प्राध्यापक सुरेश स्वप्ने यांनी केलेलं आहे। शेख, न्यूज 18 मराठी, चंद्रपूर।